महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आता मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटते, असं पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे। महाविकास आघाडी एकसंध राहावी अशी आमची भूमिका आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात या वक्तव्याचे नेमके काय परिणाम होतात, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतच्या स्पर्धेमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। पवार साहेबांची भूमिका ही त्यागाचीच राहिलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीतही आम्ही पक्षांतर्गत म्हणत होतो 14-15 जागा लढवू शकतो आपण, पण पवार साहेबांनी महाविकास आघाडी व्यवस्थित व्हावी म्हणून अनेक ठिकाणी मला आदेश दिले की नाही हे सोडून द्या जागा, ही सोडून द्या। त्यामुळं पवार साहेबांची भूमिका कायम त्यागाचीच राहिली आणि आघाडी इंटॅक्ट राहावी या प्रयत्नात त्यांचं जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं। आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात वारंवार सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। त्यातच पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून ही मुख्यमंत्री राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा व्हावा असं जनतेची इच्छा आहे, असं पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे मवियामध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात, मवियामध्ये नेमक्या मुख्यमंत्री पदासंदर्भात काही कुरघोडी सुरू आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनाच्या माध्यमातून वारंवार मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यात आला आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत अशी वारंवार चर्चा, असे वक्तव्य वारंवार खासदार संजय राऊत यांनी देखील केले। काँग्रेसच्याही माध्यमातून अशा प्रकारचे काही वक्तव्य आले, मात्र आता त्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनीही या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं, महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ असा काही प्रकार नाही, ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असं या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं। मात्र आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे, त्यामुळे या वक्तव्याचा नेमका काय परिणाम आता आगामी काळात पाहायला मिळतो महाविकास आघाडीमध्ये हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आता पुण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं एक वक्तव्य आलेलं आहे। मवियात आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे। आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून दावा करण्यात आला, आता जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया, या वक्तव्याचा महाविकास आघाडीमध्ये नेमका काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतंय? एक गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा 100% बनणार, याच्यावर अजिबात दुमत नाही। महाविकास आघाडीचे पक्षही म्हणतात, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा कोण हा प्रश्न महायुतीचे लोक विचारतात। स्वाभाविक प्रत्येक पक्षाला वाटते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसावा, परंतु ह्याच्यावर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते सन्माननीय श्री शरद पवार साहेबांनी मागेच मला 2-4 दिवसाआधीच बोललेलं की त्या संदर्भातला निर्णय ह्या निवडणुकीच्या नंतर होईल। निवडणुकीमध्ये कोणाचे किती निवडून येतात त्याच्यावर त्या गोष्टी ठरतात, पण स्वाभाविक प्रत्येक पक्षाला वाटावं, काँग्रेसलाही तसं वाटत असेल, शिवसेना उभाटालाही तसं वाटत असेल, आमच्याही लोकांना वाटत असेल, त्याच्यात काही गैर नाहीये। परंतु एक गोष्टीची सहमती झालेली आहे की महाविकास आघाडीचा बनणार आणि सर्वाधिक ज्याच्या जागा असतील तो बनणार। नक्कीच नक्कीच महेशजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशी प्रतिक्रिया देण्यासंदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।